तुम्ही म्हणाला ते खरं आहे आणि तसंच करा. तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा. बाकी आता आहे, मी पण आमदार आहे, सगळे आमदार खासदार आहेत, त्यांचे फंड वापरतोच. पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय. आता तर कर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्या सुरू झालेले आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं, कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं. दोघांनाही जवळपास 7वी मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली. पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं, कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो, तो घरामध्ये जास्त असतो. आपण मुलांना संस्कारित करतो, संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो? आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतायत की काय वया पुस्तकं पाटे घेऊन नाही बसत, तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात. आणि मग घराणेशाही म्हणते ती तशीच, म्हणजे वडिलांनी एवढा घोटाळा केला तर मुलगा आणखी मोठा घोटाळा करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्कारातून येतात. आणि आता नवीन आधुनिक जे काही तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय, कॉम्प्युटर हे आहेच, म्हणजे आता माध्यमं ही बदलायला लागली. आजही शाळेमध्ये पाटी आहे की नाही मला कल्पना नाही, कारण आपण सगळेजण जे माझ्या वयाचे आहेत ते पाटीवरती अक्षर गिरवत शिकलेले आहेत. आणि बहुतेक आपली अक्षरं हे आपल्या आईने आपला हात हातात धरून गिरवून घेतलेली आहेत, म्हणून तिला मातृभाषा म्हणतो आपण. अ आई उ ए सगळे जे काय आहे हे सगळं तिकडनं पाटीवरती गिरून आपण ही अक्षरं गिरवत मोठे झाले. तेव्हा कुठे कॉम्प्युटर होता? पाटीवरती अक्षरे गिरून मोठी झालेली आपण माणसं. पण शिक्षण म्हटल्यानंतर त्या पाटीवरती गिरून मोठे झालेल्या माणसानेच कॉम्प्युटर शोधलाय हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. तो सुद्धा कोणी जो कॉम्प्युटरचा शोधक किंवा जनक असेल तो सुद्धा तेव्हा कुठे शिकला असेल. आणि शिक्षण पद्धती ही कालानुरूप मला असं वाटतं बदलत गेली पाहिजे. मध्ये मी एक यांचा सोनम वांगचुक त्यांचा कार्यक्रम पाहिला. काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो, शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचुक एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिला, आतमध्ये टाकून किती दिवस सडतील आतमध्ये देव जाणे. पण अशी माणसं आपल्या देशात आहेत. आणि त्यांनी जे सांगितलं की ते कुठे लेह लडाख मध्ये राहतात, त्यांचा जन्म तिकडे झाला, गावामध्ये शाळा नव्हती. आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हटलं की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईनी मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या ज्याचा उपयोग मला आत्ता होतोय. आणि कसा फरक पडतो, आपण जे काय म्हणतो ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, अमुक तमुक तमुक, तर आमच्याकडे ए फॉर फॅनच नाहीये, तर दाखवणार काय? फॅनच नाहीये. तर ही जी काय पद्धत आहे ना, ही पद्धत थोडी नाही म्हटलं तरी कालानुरूप आणि थोडीशी विभागवार ही थोडीशी बदलली गेली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.